लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज ठाकरे शिवतीर्थावरच्या सभेत कोणती घोषणा करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष। तर महायुती समावेश आणि मनसेच्या उमेदवारांच्या घोषणेची शक्यता। अजितदादांविरोधात भूमिका घेणाऱ्या हर्षवर्धन पाटलांना कानपिचक्या, कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा पाटलांना फडणवीसांचा सल्ला। इंदापूरमधल्या सभेत फडणवीसांनी सुनेत्रा पवार यांचे नाव टाळलं। भाषणात फडणवीसांकडून सुनेत्रा पवारांसंदर्भात एकदाही उल्लेख न केल्यानं इंदापूरमध्ये उलटसुलट चर्चा। भाजप उमेदवारी जाहीर करत नसल्यानं उदयनराजे अस्वस्थ, राजे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची साताऱ्यात चर्चा। राजेंनी दबाव वाढवल्याची ही चर्चा। वसंत मोरेंचा वंचितमध्ये प्रवेश। पुण्यातून मोरे वंचितचे उमेदवार वसंत मोरे पुण्यात प्रस्थापितांना तगडी लढत देणार। महायुतीतल्या जागा वाटपाचा पेच सुटेना। नाशिक रत्नागिरी करता शिवसेना आक्रमक। शिवसेनेच्या आक्रमक बाण्यामुळे भाजपची कोंडी। महायुती आणि मवियातील जागांचा तिढा आज सुटण्याची शक्यता। महायुतीच्या 10 जागांवर अजून उमेदवारांची घोषणा नाही, तर मवियाच्या 7 जागांवर उमेदवारांच्या घोषणेची प्रतीक्षा। धनुष्यबाण महाराष्ट्रातून गायब करण्याचं भाजपचं अघोरी कृत्य। धनुष्यबाणाची चोरी झाली, चोरीचा माल भाजपनं लाटला। संजय राऊतांची भाजपवर सडकून टीका। शिवसेनेचे निम्मे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा। फडणवीसांचा शरद पवारांना धक्का। इंदापूरमधल्या प्रवीण मानेंचा भाजपात प्रवेश। निवडणुकांच्या रणधुमाईत फडणवीसांचा पवारांना धक्का। पारंपरिक जागा मागण्यात आताचे काँग्रेसचे नेते कमी पडले, अशोक चव्हाणांचा आरोप। तर राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासमोर काँग्रेस नेत्यांनी शरणागती पत्करली, अशोक चव्हाणांची काँग्रेसवर टीका। खासदार संजय धोत्रेंसंदर्भात नाना पटोलेंनी केलेल्या वक्तव्यानं नवा वाद। भाजपचा नानांवर हल्लाबोल, तर नानांची सारवासारव। लोकसभा निवडणुकीकरता काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध। 5 न्याय आणि 25 गॅरंटीचा काँग्रेसचा जाहीरनामा। जाहीरनाम्यात 30 लाख सरकारी नोकऱ्यांचं आश्वासन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।